पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। हा निर्णय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असून यामुळे सामाजिक न्यायाच्या योजनांमध्ये सुधारणा होऊन समाजातील दुर्बल घटकाला पुढे आणण्याचा प्रयत्न आणि त्या पर्यायाने समाजाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये जल्लोषावेळी केले। भारत सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जातनिहाय जनगणना करण्याचे ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या निर्णयाची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचा पनवेल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे अभिनंदन आणि आभार मानण्यात आले। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल तालुका आणि शहर भाजप कार्यालयात झालेल्या या जल्लोष कार्यक्रमात पेढे भरवून आणि फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। अर्थात आपण इथं जल्लोष केलाय, पण तरी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न तर सातत्याने चालू आहे। त्यामुळे आता लोक सोशल मीडियावरती जागरूक असतात, तर सोशल मीडियावरती वेगवेगळ्या गावांचे ग्रुप आहेत, वेगवेगळ्या शहराचे वेगवेगळे ग्रुप आहेत, आपल्या मित्रपरिवाराचे ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये या निर्णयाचं महत्त्व लोकांपर्यंत गेलं पाहिजे। खऱ्या अर्थानं चर्चा कशावर झाल्या पाहिजे, याच्यावर झाल्या पाहिजे, काय याचे फायदे आहेत ते आपण लोकांना समजावून सांगितले पाहिजे। आणि मगाशी प्रकाशजी विनेदार यांनी सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस पक्षानं आपल्यावरती टीका करतायत, स्वतः मात्र सत्ता असताना काहीच पावलं उचललेली नाहीत आणि त्यामुळे या अशा पद्धतीचं ज्यांचं वेगळी प्रेम आहे हे सुद्धा उघड केलं पाहिजे। तर केवळ इथे आलो जल्लोष केला नाही, आपल्याला लोकांच्या पर्यंत सुद्धा या निर्णयाचं महत्त्व पटवायचं आहे। त्यासाठी आपण सगळे मिळून जागरूकपणानं लोकांपर्यंत या निर्णयाचं महत्त्व, ऐतिहासिक अशा या केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। त्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हा निरोप पोहोचवावा। आज सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले। जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी आहेत, आमचे अरुण भगतजी आहेत, सर्व जे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, मंडळांचे सगळे नवे अध्यक्ष, सर्व महिला मोर्चाच्या पदाधिकारी, सर्व उपस्थित असणाऱ्या महिला भगिनी, सर्व उपस्थित बंधूंचं, मग मागासवर्गीय समाजाची मंडळी आहेत, ओबीसी समाजाची मंडळी आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं हे एक असं वैशिष्ट्य आहे, वैभव आहे की निर्णय याचा फायदा कोणाला होतो यापेक्षा आम्ही सगळ्यांनी मंडळाचं स्वागत केलं पाहिजे, या भावनेतून आज सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि त्यामुळे आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाला, एससी समाजाला, एसटी समाजाला याचा फायदा होणार आहे। पण उन्हामध्ये देशमाने मॅडम उभे आहेत, उन्हामध्ये अमित ओझे उभे आहेत, उन्हामध्ये सुमित झुंजार उभे आहेत, उन्हामध्ये केदार या भगत उभे आहेत। तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हा सर्वसमावेशक पक्ष कसा आहे आणि खऱ्या अर्थानं हा आनंद आम्हाला कसा झाला याचं द्योतक याच या ठिकाणी कार्यक्रमातून होतंय। आपल्या सगळ्यांचं मी यासाठी मनापासून अभिनंदन करतो, पुन्हा एकदा केंद्र सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुण भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश पिनेदार, चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, एकनाथ गायकवाड, प्रभाकर बहिरा, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारा, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, अमित ओझे, रुपेश नागवेकर, केदार भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नीता माळी, ज्योती देशमाने, शिवकर सरपंच आनंद ढवळे, सुनील पाटील, केसी पाटील, अक्षय सिंग, महेश पाटील, महेश सरदेसाई, अशोक मोटे, अविनाश गायकवाड, करुणा शेलार, ओबीसी मोर्चाचे सोशल मीडिया सेल जिल्हा प्रभारी प्रसाद हनुमंते, संदीप पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा दिला आहे। तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या निर्णयाचा जल्लोष पाहून काँग्रेसच्या पोटात दुखायला लागले आहे। राहुल गांधींची मागणी होती असे काँग्रेसकडून बोलले जाते, मग घरात तब्बल 50 वर्षे सत्ता होती तेव्हा का निर्णय घेतला नाही असा सवाल करत काँग्रेसची फडफड आणि खोटा मुखवटा समोर असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले। गेल्या 2 दिवसापासून तुम्ही ट्विटरवर असेल, फेसबुकवर असेल, सगळे सोशल मीडियावर असेल, सगळे काँग्रेसचे जे नेत्यांपासून कार्यकर्ते जे आहेत हे सगळे ट्यूटिव करायला लागलेले आहेत की आमची मागणी होती
राहुल गांधी काँग्रेसचे जे युवराज समजतात स्वतःला, त्या काँग्रेसच्या युवराजांनी त्यांच्या आधीच्या नेतृत्वाने, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आजीनी, पूर्ण त्यांच्या घराण्याकडे ज्या वेळेला देशाचं सत्ता होती, सर्वस्वी सत्ता होती, त्यावेळेला त्याने हा निर्णय घेतला. त्यावेळेला का नाही निर्णय घेतला? आणि त्यावेळेला निर्णय घेतला नाही. आणि पण प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीने ज्या वेळेला भूमिका मांडली, त्या वेळेला त्या भूमिकेला प्रत्येक राज्यांमध्ये विरोध करण्यात आला. मग ही ड्युटी तुमची कशासाठी पाहिजे? त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी, सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते नव्हे तर सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे, ही गेल्या 2 दिवस जी काँग्रेसची फडफड चालू आहे ती कुठंतरी आपलं पूर्णपणे नेतृत्व जे नाकाम राहिलेलं आहे त्याचं कुठंतरी झाकण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आपल्याला मगाच्या वक्त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी तर गेले अनेक वर्ष याच्या बाबतीत बोलतोयच आहे, पण मनमोहन सिंग सरकारने, केंद्र सरकारने निर्णय घेतला की जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. पण त्यांच्याच काँग्रेसच्याच नेत्यांनी, काँग्रेसच्याच मंत्र्यांनी त्या मंत्रिमंडळामध्ये विरोध केला आणि त्याच्यामुळे त्यावेळेला जातीनिहाय जनगणना झाली नाही, तर कुठेतरी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक सर्वे करण्यात आला. पण त्याही सर्वेचे आकडे अजूनही भारताच्या नागरिकांच्या पुढे मांडले गेलेले नाहीत, कुठेतरी बाहेर काढलेले नाहीत. का? तर हा खऱ्या अर्थाने काँग्रेसचा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाचा हा मुखवटाच आहे. तो मुखवटा हा आपल्याला दिसून येतो की जनगणना सामाजिक न्यायाच्या वतीने जरी सर्वे केला तीही कुठेतरी आकडे लपवण्यात आले. त्याच्यामुळे आजचा जो निर्णय घेतलेला आहे माननीय नरेंद्रजी मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हा खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचं पर्व हे याच्यापासून सुरू होणार आहे. जातीय जनगणना जर झाली तर देशातल्या छोट्या जातीच्या आहेत त्या जातींची जनगणना होईल. कुठे किती कोणत्या जातीचं प्राबल्य आहे हे पूर्णपणे समोर येईल आणि त्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या मार्फत त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं खरं काम कधी होणार आहे तर ही जनगणना झाल्यानंतर होणार आहे. इंदिरा गांधी झाले असतील, राजीव गांधी झाले असतील, तर शेवटचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग झाले असतील. यांनी 50 वर्ष काँग्रेसने केंद्रामध्ये सत्ता हस्तगत केली, सत्तेची त्या ठिकाणी चांगली पाठराखण केली. परंतु देशातील जातनिहाय जनगणना करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये कधी विचारही आला नाही. 2010 साली ज्यावेळेला प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी कॅबिनेटमध्ये एक चर्चेसाठी विषय आणला, त्यावेळेला त्यांच्याच पक्षाचे पी चिदंबरम यांनी जातीय जातगणना या ठिकाणी जनगणना करण्यासाठी कडाडून विरोध केला आणि काँग्रेस त्यावेळेला बाकीचे सगळे नेते मंडळी मूग गिळून गप्प बसले. परंतु या ठिकाणी कणखर नेतृत्व जे जगामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदी साहेबांचं कणखर नेतृत्व या ठिकाणी जगाने पाहिलं आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय मोदी साहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून 1931 साली जी शेवटची जातनिहाय जनगणना झाली होती, त्याच्यानंतर आता 2025 मध्ये म्हणजे तब्बल 94 वर्षाच्या कालखंडानंतर या ठिकाणी जातनिहाय जनगणना होते. याच्यापूर्वी जनगणना ही झालेली आहे, सेन्सस झालेला आहे. 1951 साली ही सुरुवात झाली. 1951 असेल, 1961 असेल, 1971, 1981, 1991, 2001 आणि 2011 या तब्बल 70 वर्षामध्ये 10 वर्षांनी या ठिकाणी देशाची जनगणना झाली, सेन्सस झाला. मात्र जातनिहाय जनगणनेची मागणी असून देखील कोणत्याही सरकारनं या ठिकाणी हा निर्णय घेतला नाही. परंतु आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून आपल्याला गर्व वाटला पाहिजे की आपल्या मोदी साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये केंद्रामध्ये कॅबिनेट मीटिंगमध्ये जातनिहाय जनगणना या ठिकाणी करण्यासंदर्भातला निर्णय घेतला. याचा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी केंद्र सरकारचं भारतीय जनता पार्टीचा भारत माता की आणि मोदी साहेबांचं या ठिकाणी आभारच व्यक्त केलं पाहिजे.